बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 1 वर्ष लोटलंय। आता संभाजीनगरमध्येही देशमुख हत्येची पुनरावृत्ती झाली आहे। संभाजीनगरच्या ओहर गावात एका माजी सरपंचाची जागेच्या वादातून गावगुंडांनी हत्या केली आहे। कुटुंबातील महिला गयावया करत होत्या, मात्र त्यांच्यासमोरच माजी सरपंचाला संपवण्यात आलाय। नेमकं काय घडलं या गावात पाहूयात। संभाजीनगरमध्ये संतोष देशमुख हत्येची पुनरावृत्ती। लाठ्या काठ्यांनी आणि लोखंडी रॉडनं बेदम मारहाण। ओव्हर गावात माजी सरपंचाची निर्घृण हत्या। बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती छत्रपती संभाजीनगरमध्ये झाली आहे। संभाजीनगर पासून जवळच असलेल्या ओव्हर गावच्या माजी सरपंचाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे। माजी सरपंच दादा पठाण यांच्यावर 11 गावगुंडांनी हल्ला केला। गावातील जमिनीच्या ताब्यावरून अनेक वर्षांपासून वाद सुरू होता। त्या वादातूनच ही हत्या झाल्याची माहिती मिळते आहे। गावातील गट क्रमांक 198 मधील 4.5 एकर जमिनीच्या मालकी हक्कावरून 2 कुटुंबात 2022 पासून वाद आहे। मृत दादा पठाण यांच्याकडे या जमिनीचा कायदेशीर ताबा होता। दादा पठाण यांची महसूल दप्तरी तशी नोंदही आहे। असं असतानाही बुधवारी दुपारी 11:15च्या सुमारास आरोपींनी पठाण कुटुंबियांसोबतचा वाद पुन्हा उकरून काढला। दादा पठाण यांना एकटं गाठून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला। आरोपींनी लोखंडी रॉड आणि लाठ्या काठ्यांनी दादा पठाण यांना बेदम मारहाण केली। आरोपींनी त्यांच्यावर चाकूने वार केले आणि या हल्ल्यात पठाण यांचा जागीच मृत्यू झालाय। कोर्ट के अंदर केस चालू है हमारा, उनका धंधा है, उनका बोलना ही आता कि हमारी जमीन हम उनका बोल नहीं बोले, उनको वो बोलते हम 2 लाख रुपए दो 3 लाख रुपए दो, इनका पूरा का धंधा है। हमारे पास पूरे डॉक्यूमेंट्स है, कोर्ट के अंदर केस चालू है हमारे दोनों पार्टियों का। इनका 98 गट नंबर है, मेरा 199 गट नंबर है। इनका हमेशा ये हाँ उनके पास सर वीडियो है, हमारे पास बोलते हम पुलिस वालों को खरीद लेते हैं, हमारा कुछ भी नहीं होता, हमारा भाई सब कुछ भी नहीं कर सकते बोलते हमारा सब हमारे पास वीडियो है, उनके पास सब पूरे डॉक्यूमेंट्स है, सब पूरे टोटल है। चाकू से मारा साहब लोगों ने, अफरोज ने। मैं रास्ते से जा रहा था ना, अंदर से चाकू दिया उन्हें दुकान में से, चाकू मारा यहाँ तक के। हम बाद में उधर पिताजी की तरफ गए भागते हुए, पिताजी के सिर में गैस डाल दिया सर, और इसको भी मार दिया उन्हें। 10-12 जने थे सब। क्या नाम थे? एक मुइन, जमीर, अफरोज और समीर, गुड्डू, उमेर। या हत्या प्रकरणातील एक व्हिडिओ सुद्धा समोर आलाय। त्यात दादा पठाण यांच्यावर हल्ला केल्यानंतर आरोपींनी त्यांची 3 मुलं अफसर, जुबेर यांच्यावरही हल्ला केला। त्यांच्या पत्नीने त्या दोघांना घरात घेऊन जात कंपाऊंडला कुलूप लावलं। त्या दोघी मारू नका अशी हल्लेखोरांना विनंती करत होत्या, पण हल्लेखोर कुलूप तोडण्याचा प्रयत्न करत होते। कानून हमारे हात में है असं म्हणत गावगुंडांनी दादा पठाण यांना अखेर ठार मारलंय। या सगळ्या प्रकरणात हर्सुल पोलीस ठाण्यात 11 लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर यातील एक आरोपी इम्रान याला अटक देखील करण्यात आली आहे। मात्र बाकी इतर सगळे आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। विशेष म्हणजे यातील अनेक आरोपींवर गंभीर गुन्हे दाखल आहे आणि त्यांच्यावर पोलिसांचा कोणताही धाक नव्हता, ते पोलिसांना घाबरत नव्हते। त्यामुळेच त्यांनी अशा पद्धतीने हल्ला केल्याचा आरोप मृताच्या कुटुंबियांनी केला आहे। 2023 मध्ये ओव्हर गावात 2 गटात तुफान दगडफेक होऊन दंगल उसळली होती। दादा पठाण यांची हत्या करणाऱ्या 11 गावगुंडांमधील काही आरोपींचा यामध्ये सहभाग होता। त्यांच्यावर दंगल भडकवल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत। पोक्सो सारखा गंभीर गुन्हा दाखल आहे। दादा पठाण यांच्या तक्रारीवरूनही हल्लेखोरांवर गुन्हा दाखल होता। राजरोसपणे संपूर्ण गावासमोर कुटुंबातील महिला विनवण्या करत असतानाही अशी हत्या होत असेल, कायदा आमच्या हातात आहे असं सांगत जीव घेतला जात असेल, तर अशा गुंडांच्या नांग्या वेळीच ठेचायला हव्यात। नाहीतर अजून किती संतोष देशमुख आणि किती दादा पठाण आपला जीव गमावतील हे सांगता येत नाही। मोहसिन शेख, NDTV मराठी, संभाजीनगर।